इतक्या धकाधकीत सरदार उठला आणि बोलला, हो मंगल शिवाजी, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, जिथं जाता जुनूस सैतान, तो बोला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडण. कौतिक झालं दरबाराचं, खान निघाला मोठ्या जुनी. त्याचं घोड दळ पायदळ, फौज फाटल या पटकळ, अंगी 10 हत्तीचं बळ, पानावर कापी चळचळ. वाटेत भेटी त्याला चिठी, थेटीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं दोस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. आता कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मुघल, पलीकडे इंग्रज. तो भेट बोलू लागला, राजाची सेना मोठं भरं, खानात कसा ठोकणार, काय जन्म उतर, चिंतेत पंत सरकार. राजू, आपला जीव बोलायचा आहे, आपण काय दिसत अध्यक्ष स्त्री जाऊ. काय म्हणाल रे बा? मा साहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, राजाचा जीव वाचवणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर तो अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेनं आपला पुत्र गमावला तरी बेहतर, पण इथून पळून झालं. मराठी जनाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आशा वाघिणीचा तो छावा, आशा वाघिणीचा तो छावा, गणी माला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा, भेटीचा घाट सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचं सांगावं झाल्यानंतर खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान हो, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आलं बेगुमान नाही त्याला जा. शिवाजी राजांच्या करामती, शिवाजी राजांच्या करामती, त्याच नाही जाणीव शक्तीची, त्याच नाही जाणीव शक्ती. करेल काही कल्पना युक्ती जी, करेल काही कल्पना युक्ती जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार सणाना बोलला होता. भेटीसाठी छान उभारलेला, भेटीसाठी छान उभारलेला, नक्षीदार शामी आल्याला, नक्षीदार शामी आल्याला. आनाच्या या शमेनात खान दौलत दुलत आला, खान दौलत दुलत आला. सैदबंड त्यांच्या संगतीला, सैदबंड त्यांच्या संगतीला, शिवबाची संगती माला, शिवबाची संगती माला. राजाला पाहून